मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवम. अबोल असणाऱ्या, मुख्य असणाऱ्याला व्यक्तीला सुद्धा बोलण्याची शक्ती देणाऱ्या, बोलतं करणाऱ्या आणि पर्वत लंघून जाण्याची अपंगाला सुद्धा शक्ती देणाऱ्या माधवाला वंदन करून आजचा विषय आपण पुढे घेऊन जाऊया. नमस्कार, मी अंबादास मजगे, भज गोविंदम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्रीमद आद्य शंकराचार्य चरपट पंजरिका स्तोत्र म्हणजेच भज गोविंदम या स्तोत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनाचा संदेश देत आहे. माणूस जीवनात कोणकोणत्या चुका करतो आहे, जीवन कशा प्रकारे वाया घालतो आहे, याविषयीचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी आपल्या या स्तोत्रामध्ये केलेलं आपल्याला जाणवतं. प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला जागा करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात की ही कृती आहे, ही वर्षभर केल्यानं, एक जन्म केल्यानंतर तुझा फायदा होणार नाही, तर तुझा फायदा कशात आहे हे सांगितलंय. आणि तो फायदा सांगितलाय की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुकरूई करणे, की त्या ठिकाणी पुन्हा तुला कुणी वाचू शकणार नाही. तुला कोण वाचू शकेल? फक्त भज गोविंदम. गोविंदम हा जो भगवंत आहे तोच आपलं रक्षण करता आहे, तोच आपलं कार्य करू शकणार आहे, तोच आपल्याला भवसागर पार करून घेऊन जाऊ शकणार आहे. म्हणून त्याची आजपासूनच भक्ती कर, असं श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला सांगतात. 16व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. आज आपण 17वा जो श्लोक आहे त्या श्लोकाचा विचार विनिमय करणार आहोत. 17वा जो श्लोक आहे तो असा आहे: कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन मथवा दानम ज्ञानविहीनम सर्वमतेन मुक्तीन भजती जन्मशतेन. असं अतिशय सुंदर रीतीने त्यांनी आपल्याला समजावलेलं आहे की याचा जर शब्दशः अर्थ जर गेला तर काय होतो? कुरुते गंगा सागर गमनम. आम्ही गंगा स्नान केलं, सागराला जाऊन नमस्कार केला, वंदन केला. सागर गमनम हे करायचं नाही का? नक्कीच करायचं आहे. पण त्यांना काय पुढचं आणखीन मोठी गोष्ट सांगायची आहे, त्यासाठी ते असं सांगतायत: व्रत परिपालन मथवा दानम. व्रत केलं, वैकल्य केले, वेगवेगळे नियमांचं पालन केलं माणसानं जीवनामध्ये, किंवा भरपूर असं दान जरी दिलेलं आहे तरी आलं या ठिकाणी ज्ञानविहीनम सर्वमतेन. ज्ञानविहित जर व्यक्ती असेल, माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान नसेल तर त्याला मुक्ती मिळू शकत नाही. मुक्ती न भजती जन्मशतेन. 100 शेकडो जन्म जरी गेले तरी ज्ञाना वाचून मुक्ती नाही, असं श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला या ठिकाणी सांगतात. म्हणजे कशाची गरज आहे जीवनामध्ये? ज्ञानाची आहे. पण काय होतं बघा, ज्ञानाची आहे याचा अर्थ भक्तीची गरज नाही, कर्माची गरज नाही असंही नाहीये, किंवा व्रतवैकल्याची उपासनेची गरज नाही असंही नाहीये. काय होतं, माणूस काय करतो की एकांगी विचार करतो आणि त्याच्यावरून तर यांनी तर असं सांगितलंय, ज्ञानच घ्यायला सांगितले, मग बाकीच्या गोष्टी सोडायच्या का? नाही, ज्ञानापर्यंत घेऊन जाण्यासाठीच्या ह्या गोष्टी आहेत. माणसाला ज्ञान होण्यासाठी या गोष्टी आहेत. पण माणूस त्या दृष्टीने जर केला तर पहिला जे आहे की कुरुते गंगा सागर गमनम. समजा आपण गंगेमध्ये स्नान केलं, सागरे सर्व तीर्थांनी असे सागरामध्ये जरी स्नान केलं, आणि आपल्याकडे मान्यता आहे की गंगा स्नानाने माणसाचं पाप क्षालन होतं. याविषयी म्हणजे वेगळं म्हणण्याची गरज नाहीये. पापक्षालन होणारच आहे, पण त्या भावनेनं आपण जर गेलो तर. नाहीतर काय होतं की पाप करायचं, तिथं जाऊन धुवायचं आणि पुन्हा अजून येऊन सुरुवात करायची, त्याला असं चालत नसतं.
ज्या वेळेस माणसाच्या मनामध्ये एक पापाविषयीचा तिरस्कार निर्माण होईल किंवा आपल्या पातकांविषयी त्याच्यामध्ये घृणा तयार होईल, त्यावेळेस अशा व्यक्तीला गंगा म्हणते, ये तुझं पातक मी धुवून काढ. आणि त्यावेळेस बघा की माणसाचं जे काही पातक असेल ना, तर ते प्रायश्चित्तानं समाप्त होतं. त्याला जर प्रायश्चित्त झालं, त्यानं जर प्रायश्चित्त घेतलं, त्याच्या मनाला जर ती खंत वाटत गेली, तर त्या पातकाचं सुद्धा क्षालन होत असतं बरं का. म्हणून आपण ज्यावेळेस विचार करतो गंगा स्नानाचा, सागराचा, तिथं गेल्यानंतर गंगेचं जे पाणी आहे, गंगेचं जे स्नान आहे, गंगा स्नान याचा अर्थ काय की ती गंगा जशी वाहिलेली आहे तशी माझ्या जीवनामध्ये सुद्धा गंगा वाहते. भगवत प्रेमाची गंगा आपल्या शरीरामध्ये बघा रक्त असं वाहतंय. कुठली मोटर बसवली आपण विचार करा, जर खालून थोडं जरी पाणी वर न्यायचं असेल तर आपल्याला शक्तीची गरज असते, मोटर बसवावी लागते. पण आपल्या पायापासून डोक्यापर्यंतचा जो रक्तप्रवाह आहे तो डोक्याच्या केसापर्यंत उभा असताना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला विरोध करून तो वर कसा जातो, हे समजलं की हे ज्ञान झालं. आलं का लक्षात? हे समजलं की काय झालं, ज्ञान झालं की अरे हा प्रवाह मी नाही करत. गंगेच्या प्रवाहाकडे बघून आपल्याला आपला प्रवाह जाणवला पाहिजे, आपला प्रवाह आठवला पाहिजे. सागराच्या लाटा येतात, सागराच्या लाटाकडे बघत 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 आम्हाला वाटलं पाहिजे की सागर सगळं आपल्यामध्ये सामावून घेतोय. वेगवेगळ्या नद्या येतात, त्यांना किती जरी पूर आला तरी त्यांना सामावून घेतं. पण एखादी नदी जर तिकडच जर समजा लोकांनी अडवली तर तिला हुडकायला तो जात नाही. स्थित प्रज्ञासारखं जीवन आहे. आणि ज्याच्यातला काडी कचरा जर बघितला ना तर तो पुन्हा परत तो इकडे बाहेर आणून टाकत असतो. सागर स्वतःमध्ये काही घेत नाही, वाईट वस्तू कुठल्याही घेत नाही. तुम्ही बघा सागराच्या जिथं घाण वगैरे सोडलेली असते, काही थोड्या अंतरापर्यंत तेवढं पाणी तुम्हाला गढूळ झालेलं दिसतं, पण तेच दुसरीकडे जर गेलं तर ते जे काही असतं कचरा तो सगळा दुसरीकडे एका काठाला त्याला लावलेला असतं, त्याला मध्ये घेत नाहीत. म्हणजे आमच्या जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळे असे कचरारूपी अविचार असतील तर ते अविचार आम्ही काढले पाहिजे. सागराचं स्नान करताना आम्हाला ती गोष्ट आठवली पाहिजे, इथं ज्ञानाची गरज. म्हणून वेगवेगळे आपण व्रत करतो, उपासना करतो किंवा उपवास करतो. या गोष्टी आमच्या ऋषीमुनींनी दिलेल्या आहेत. याचा म्हणजे बरेच जण काय करतात बघ, त्याचा विरोध करतात. ही गोष्ट खोटी आहे असं सांगतात. आजची ह्याची गरज नाही, आज सुद्धा त्याची तेवढीच गरज आहे, पण किती प्रमाणात याला महत्व आहे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे, अति सर्वत्र वर्ज्य. अति कुठे जरी केलं तर ते वर्ज्य असतं. म्हणून काय की प्रमाण असलं पाहिजे. म्हणून उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. भगवंताच्या जवळ राहणे म्हणजे उपवास आहे. आपण राहतो का त्याच्याजवळ? नाही, आपण फक्त उपाशी राहतो. आणि ते उपाशी खऱ्या अर्थानं राहतच नाही. आज जर विचार केला तर आपण काय केलं, चेंज ऑफ फूड केला. खऱ्या अर्थानं पूर्णतः उपाशी राहिलं पाहिजे. आम्ही काल परवा असं उपाशी राहण्याचं एक शिबिर केलं आणि त्यामध्ये खरोखर जाणवलं की उपाशी राहणं सुद्धा माणसाच्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे, भक्तीच्या दृष्टीने सुद्धा अतिशय आवश्यक आहे. कारण त्यामुळे माणसाची शरीर शुद्धी होते. शरीर शुद्धी झाली की मन शुद्धी होते.
निरोगी शरीरामध्येच निरोगी मन राहत असतं आणि त्यामधूनच माणसाची प्रार्थना आपण देवाला करू शकतो. पण या उपवासाच्या पाठीमागं असलेलं ज्ञान त्याची सुद्धा गरज आहे. उपाशी राहण्याच्या पाठीमागे असलेलं तर्क, त्याच्या पाठीमागे असलेलं विज्ञान, ज्ञान हे सुद्धा जर आम्हाला माहीत झालं तर आम्ही मुक्तीकडे वाटचाल करू शकतो. अन्यथा आम्ही नुसतेच चेंज ऑफ फूडच करत असू तर त्यामुळं फार काही फरक पडणार नाही, उलट आम्हाला ऍसिडिटी होऊ शकेल. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी उपाशी राहण्याचे उपवास अनेक दिलेले आणि त्याची सोडण्याची प्रक्रिया सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सांगितलेली आहे आणि ती शास्त्राला धरून आहे. पण शास्त्र कुणाला माहिती? मग आमच्या मनाचं चालू होतं. म्हणून या ठिकाणी सांगितलेले की कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन मथवा दान. आम्ही आणि दान सुद्धा आम्ही करतोय. पुढचा जो आहे, अथवा आम्ही दान करायला. पण दान सुद्धा कसं असलं पाहिजे? एकाने सांगितलं बघा, अन्न कुणालाही दान द्या, पण वित्त पात्र पाहून द्या. कारण दान जर योग्य ठिकाणी नाही दिलं तर त्याचं पातक लागू शकतं. अन्नानं दिलं तर काय होणार आहे? अन्न खाऊ घातल्यात त्याची शरीराची गरज आहे तेवढी गरज भागणार आहे. म्हणून आपल्याकडे बघा, आणि हे सुद्धा कसं असलं पाहिजे तर आपल्याकडे एक म्हण आहे पहा, उजव्या हातानं जर दिलं तर डाव्या हाताला कळता कामा नये, असं दान असलं. पण आज तर बघतोय की थोडं जरी दिलं तर लाईनी तिथं नाव येतं, फलाने फलाने राव, बिस्ताने राव, हे राव, ते राव, रामराव, श्यामराव, यांनी एवढे दिले, त्यांनी तेवढे दिले, वाचायला पाट्या. इथे सगळे बघायला त्याची नोंद थोडीच होणार आहे. म्हणून दान सुद्धा कसं असलं पाहिजे? सत्पात्री दान असलं पाहिजे, योग्य वेळी दिलं पाहिजे आणि तेही आपला अहम त्याच्याकडे मध्ये नसला पाहिजे. कारण आपण दान द्यायला म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. कारण कसं आहे, दानावर अधिकार आहे प्रत्येकाचा. माझं शरीर भगवंत चालवत असतो बघा, आपलं शरीर आपण चालवत नाही. ज्यावेळेस जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना, जेवढं आम्ही शरीर चालवलेलं आहे म्हणजे भगवंताने चाबी भरली तितके वर्ष आमचं शरीर चालणारच आहे. आणि त्या दिवशी मग किती सलाईन लावा, नाकात नळ्या घाला, कानात नळ्या, काय करायचं करा, व्हेंटिलेटर ठेवा, ज्या दिवशी चाबी संपलेली आहे त्या दिवशी 100% जाणार. म्हणून आमच्या जीवनामध्ये दानाला एवढं महत्व आहे की माझ्या प्रत्येक कृतीवर भगवंताचा हात आहे. भगवंताच्या शक्तीनं आपण हे काम करत असतो. म्हणून त्या शक्तीमध्ये समजा दोघांमध्ये दुकान टाकलं आणि एक म्हणला, बाबा तुझं तू सांभाळ, माझ्याच्यानं काही सांभाळणं होत नाही, माझं फक्त भांडवल राहील, तुला जे काय होईल हिसाब तो माझं मला अर्धा दे. मग त्या अर्धालीवाल्या माणसानं काय केलं, दिवसभर तर मीच बसायलो म्हणला दुकानवर. त्याचा कशाचा? सगळ्याला सगळं आलेलं भांडवल हाच हडप करून घेऊ लागला. मग हे जशी लबाडी वाटेल ना आपल्याला, ही लबाडी आहे का नाही, ही लबाडी वाटते ना, तशी माणूस सुद्धा आपण जे काही कमवतो, बुद्धीनं जे विचार देतो, वाणीनं जे बोलतो, हातानं जे वित्त कमवतो, ह्या सगळ्यावर भगवंताचा हक्क आहे. त्याचा भगवंताचा भाग माणसानं काढला पाहिजे. नव्हे जो काढतो तोच काय अनग आहे, पवित्र आहे, नाहीतर ती भगवंताशी शाट्य केल्यासारखं आहे, लबाडी केल्यासारखं आहे. म्हणून अशी लबाडी होता कामा नये. इष्टान भोगान्य हो देवा, असा एक श्लोकच आहे गीतेमध्ये. आणि जो देत नाही ना तर त्याला चोर म्हटलेला आहे.
म्हणून बघा, दान देऊ नये असेल मग दान द्यायचंय, पण त्याच्या मागची भूमिका ही समजून देणं हे जास्त गरजेचं, म्हणून ज्ञानाची गरज म्हणून सांगितलं. किती सुंदर रीती आहे बघा. दान देऊ नका म्हटले का? दानानं मिळणार नाही किंवा दानानं उपयोग होणार नाही का? दानानं उपयोग होणार आहे, पण आम्ही जर या दृष्टीनं दिलं तर, माझा अहम जर त्याच्यामध्ये असेल दान देण्यामध्ये, मी मोठा आहे मी द्यायलो असं जर वाटत असेल तर ते दान उपयोगाचं नाही. कारण तू देतच नाही. तुला जी शक्ती मिळाली त्याच्यामध्ये त्या शक्तीचा हात आहे, सुप्रीम पॉवरचा हात आहे, आणि त्यामुळं तू कमवू शकतोस. या विचाराने दिलं ना, नक्की मुक्ती मिळते. म्हणून शंकराचार्यांना हे सांगायचे की ज्ञान, या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान आलं पाहिजे. गंगेच्या स्नानामध्ये, सागराच्या दर्शनामध्ये, व्रतामध्ये, उपवासामध्ये किंवा दानामध्ये हे ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान जर नसेल तर ज्ञानविहीनम सर्वमतेन. तुम्ही काही करा, जर याच्या पाठीमाग माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान नसेल ना, तर मुक्ती न भजती जन्मशतेन. मुक्ती 100 वर्ष, शेकडो वर्ष जरी गेले तरी माणसाला मुक्ती मिळणार नाही, त्याचा विकास होणार नाही, असं या ठिकाणी श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला सांगतात. बघा, मोठमोठाली जी झाली, भगवान महावीर यांना काय झालं की साक्षात्कार झाला असं आपण म्हणतो. साक्षात्कार म्हणजे काय की ज्ञान झालं. ज्यावेळेस आपण ते बसले समाधी अवस्थेत, आणि बघा आपल्या ध्यानाची किंवा आपल्या संस्कृतीची आपण एवढी हेळसांड केलेली ना, खूप विज्ञान आहे याच्यामध्ये. जे पिंडामध्ये आहे ना आपल्या, तेच ब्रह्मांडामध्ये, म्हणून या पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत जाण्याची शक्ती आहे शरीरामध्ये. आपल्या वाटतं असं कुठं होतं का? ध्यानामध्ये काय होतं? ध्यानामध्ये सगळ्या गोष्टी घडतात बरं का. आणि त्याच्यामधून माणसाला ज्ञान सुद्धा मिळतं, ध्यानातून ज्ञान सुद्धा मिळतं, पण त्या प्रकारे ध्यान झालं पाहिजे. आणि म्हणून असं ज्ञान घेण्यासाठी एकांनी तर सांगितलं, हे जे वेगवेगळे काय म्हणू आसनं वगैरे येतात ना, या आसनांचा उगम सुद्धा कुठं झालेला आहे? तर या ध्यानाच्या अवस्थेमध्ये माणसाच्या शरीरातून काही आसनं होतात, ऑटोमॅटिक होतात 100%. पण त्या प्रकारे आपण तसं बसलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण आहे त्या ठिकाणी कोणतं अवयव फिरवायचा आहे, कुणीकडे फिरवायचा आहे, कसा फिरवायचा आहे, हे सहजगत्या त्या ध्यानाची ज्यावेळेस तुम्ही वरच्या पायरीवर जाता त्यावेळेस तुम्हाला ते घडतं, दिसतं, आणि आपल्या शरीरातून ते घडल्या जातं. आणि हे ज्ञान आहे, त्याच्यातून ज्ञान मिळतं. तसंच आम्हाला भगवंताकडे जायचंय, भगवंताची शक्ती, आणि मग त्यामध्ये बघत बघतच माणसाला लक्षात येतं की अरे भगवंत कुठं आहे. त्या भगवंताला शोधत असताना आपल्या आतच तो बसलेला आहे ना. आपल्या आत जसा आहे तसा सृष्टीमध्ये सुद्धा बसलेला आहे. म्हणून तीर्थयात्रेला ज्यावेळेस आपण जातो, त्याच्यामध्ये तीर्थयात्रा सुद्धा, तीर्थयात्रा ज्यावेळेस आपण करतो त्या तीर्थयात्रेला जाताना नदी पाहतो, सरोवर पाहतो, धबधबे पाहतो, सागर पाहतो, मोठमोठ्या हिमालयाच्या टेकड्या पाहतो, आणि त्यावेळेस वाटतं की अरे भगवंता तुझी रचना किती अगाध आहे. माणूस तर छोट्याशा ह्याचाच एवढा अहम बाळगतो, आणि तू तर एवढा मोठा असून सुद्धा कुठं आहेस, तर तो सुद्धा लपून आहेस. भगवंताचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे, ते सगळं करतो पण लपून राहतोय. आणि म्हणून आपल्या शास्त्रकारांनी, आपल्या दर्शनकारांनी, आपल्या भारतीय संस्कृतीने अशी अमोल ग्रंथरचना, अमोल ज्ञान, अमोघ ज्ञान असं आपल्याकडे उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या ज्ञानाचा दररोज आपण काय म्हणतो, ज्ञानाचं अध्ययन केलं पाहिजे. स्वतःचं अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय. अशा प्रकारचं अध्ययन माणसानं रोज दररोज केलं पाहिजे. कशाचं? ग्रंथांचं. एवढी मोठी ग्रंथ, विपुल ग्रंथ संपदा आहे, आणि त्याच्यामध्ये प्रचंड ज्ञानाचा खजिना आहे. विज्ञानामध्ये ज्या गोष्टी, त्या कुठल्याही गोष्ट त्याच्यामधून सुटल्या नाहीत आपल्या धार्मिक ग्रंथामधून.
भागवत सुद्धा ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्या भागवतामध्ये सुद्धा विज्ञान सृष्टीची उत्क्रांती कशी झाली ह्याचं सुद्धा त्याच्यामध्ये विवेचन अतिशय सुंदर केलेलं आहे. पण आम्हाला वाचायला टाइम, आम्ही सगळा वेळ फक्त अर्थ आणि काम या दोन गोष्टीमध्येच आपण घालवलेला. पण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ माणसाच्या जीवनामध्ये करायचे असतात. 4 पैकी 2वरच आपला भर आहे. अर्थ आणि काम, मोक्ष आणि धर्माकडे आपलं लक्षच नाही. आणि त्यासाठी माणसानं विविध ग्रंथांचं अध्ययन केलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी अध्ययन करत असताना ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस अडचणीमध्ये जो मला तिथून पार घेऊन जातो तो असतो आमचा गुरु. आम्ही अध्ययन करायलो, ध्यान करायलो, काही गोष्टीची आम्हाला निकड पडली की बा हे कसं आहे, हे कोडं कसं उलगडायचं, मी कुठं शोधणार ह्याला. त्यावेळेस आम्हाला जो मार्गदर्शन करतो तो खरा असतो गुरु. आणि अशा गुरुची सुद्धा ज्यावेळेस मुक्ती मिळायची त्यावेळेस आमच्या सोबत गुरु असला पाहिजे. पण आज काय झालं की गुरुच म्हणलं की आपण फक्त गुरुवरच सगळं टाकून देतो, मोकळं होतो. एकदा मंत्र त्यांच्याकडून घेतला की झाला, असं नाही. ज्या ज्या ठिकाणी मी माझी काय म्हणू की उपासना करतोय, अध्ययन करतोय, साधना करतोय, ज्यावेळेस आपण ही साधना करतो त्या साधनेच्या मार्गामध्ये मला ज्या ज्या ठिकाणी अडचण येते त्या ठिकाणी जो मदत करील तो माझा गुरु. म्हणून भगवान दत्तात्रेयांना 24 गुरु त्यांनी केले, वेगवेगळे गुरु केलेले. आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आम्हाला मार्ग दाखवतो. जीवनमध्ये पडतं, खसतं, रडतं, त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस मार्ग दाखवतो तो खऱ्या अर्थानं गुरु असतो. आणि असं गुरुकडून सुद्धा ज्ञान मिळतं. तसं आपण स्वतः सुद्धा अध्ययन केलं पाहिजे. आणि अध्ययन केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, ध्यान केल्याशिवाय सुद्धा ज्ञान मिळत नाही. म्हणून ध्यान आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या तरच माणसाला मुक्ती मिळू शकते. म्हणून आद्य शंकराचार्य सांगतात की ज्ञानविहीनम सर्वमतेन मुक्तीन भजती जन्मशतेन. हजारो जन्म गेले तरी ज्ञाना वाचून मुक्ती नाही. याचा अर्थ आपण आता बराच विवेचनामधून लक्षात घेतलेला आहे, तो आपणास समजलेला असेल. अशा प्रकारे माझ्या वाचनात जे 17 श्लोकांचं चरपट पंजरिका स्तोत्र आलेलं आहे त्याचा अर्थ माझ्या बोबड्या भाषेतून, माझ्या कदाचित रटाळ वाटत असेल अशा बोलीतून मी आपणास समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही एक माझ्याकडून भगवंताची भक्ती आहे. कारण कुठल्याही अपेक्षेशिवाय ही गोष्ट आपण करतो आहे. आणि जे निस्वार्थपणे काम केलं जातं ती खऱ्या अर्थानं भगवंताची सुद्धा भक्ती होत असते. तशी करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. पुढे ज्यावेळेस एखादा विषय मांडायचा त्यावेळेस मी आपणास सूचना देईन आणि नंतर मग पुढचा विषय आपण चालू करूया. जय श्रीकृष्ण.